तर आदित्य ठाकरे बोलतायत, थेट तिकडे जाऊयात. तर मला तुम्हाला विचारायचं आहे, काल तुम्ही सामना जिंकलेला आहात, कसं वाटतं तुम्हाला? आणि मी ऐकलं काल तुम्ही सामना खेळत असताना ईव्हीएमचा वापर केला गेला होता, कसं वाटतं? बघा, डेडलाईनला जरी 5 दिवस राहिले असतील तरी देखील बोलू का? डेडलाईनला जरी 5 दिवस राहिले असतील तरी देखील आपल्याला माहिती आहे, आपल्या देशात पावसाळा हा सुरू झालेला आहे. केरळात पाऊस तर अधिकृतरित्या सुरू झालेला आहे. आपल्याकडे गेले पूर्ण आठवडाभर आपण पाहतो, आता देखील बोलत असताना रिमझिम पाऊस आहे. सगळीकडे आपण एकच दृश्य पाहतोय, रस्त्याची कामं पूर्ण झालेली नाहीयेत. जी सेफ स्टेजला आणायला पाहिजेत ती कामं सेफ स्टेजला आणलेली नाहीयेत. नालेसफाईची देखील कामं आम्ही कुठेही राजकारण आणू नये आणि महापालिकेला काम करायची संधी मिळावी म्हणून जास्ती काही व्हिजिट्स केल्या नव्हत्या. पण हे जरी पाहिलं आपण एकंदर, तरी आपल्याच माध्यमातून सगळ्यांना कळते की नालेसफाई देखील यावर्षी नीट झालेली नाहीये. गेले 3 वर्ष मुंबई महानगरपालिकेत निवडणुका नाही झाल्यात, ना महापौर आहेत ना नगरसेवक आहेत. लोकांनी जायचं कोणाकडे हा प्रश्न आहे. एक नशीब ह्यावेळी एक मंत्री महोदय पाहणी करत असताना ग्रीन कार्पेट नव्हतं टाकलं, तेवढी लाच तरी ठेवली. पण एकंदर कामाचा घोळ आणि घोटाळा हा लोकांसमोर आलेला आहे. आणि जी आश्वासनं, खोटी आश्वासनं, खोटारडेपणा आम्ही उघडा पाडला त्यांचा, की 2 वर्षात मुंबईला खड्डेमुक्त करू, 2 वर्षात आम्ही पूरमुक्त करू. 2 वर्षात आपण पाहतोय खड्डे वाढलेले आहेत, खराब रस्ते वाढलेले आहेत आणि रस्त्यांची कामं असतील ती तशीच उघडी पडलेली आहेत. सफाई सगळी झालेली आहे. एकनाथ शिंदे म्हणतात उत्तम नालेसफाई झालेली आहे. मला वाटतं काय आहे की डोळे बंद करून मांजर दूध पिऊ शकते, पण आपण मुंबईकर म्हणून पाहतोय मुंबईची जी परिस्थिती झाली. तसंच आपण पाहिलं असेल पुण्यात देखील परवा जो पाऊस पडला, पहिल्या पावसात कितीतरी पाणी तुंबलेलं. हे प्रकार आधी व्हायचे नाहीत. मग मेट्रोची कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, काळजी न घेता हे सगळं जे होत आहे, बॅरिकेड जसे लावले जात आहेत आणि रस्त्याचा घोटाळा, मी कदाचित तुम्हाला कंटाळा येईल पण 2 वर्ष हेच बोलत आहे की रस्त्याचा घोटाळा झाला. मध्यंतरी अधिवेशन सुरू असताना देखील अध्यक्षांनी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत आपल्याला पहिलं त्यावेळीच सांगितलं होतं, खरं काही त्याच्यातून निघालं तर चांगलं होईल. पण जैसे थे ही परिस्थिती आज आहे आणि ह्याला एकच उत्तर राहील, निवडणुका घेऊन ही जी काही कीड, राजकीय कीड महानगरपालिकेला कॉन्ट्रॅक्टर्सची यांनी लावलेली आहे, मिंदेंनी, एजन्सीनी, ती दूर करणं. आदित्यजी, 2023 पर्यंत 22 पर्यंत खरं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते, त्यावेळेस 100% जवळपास ही नालेसफाई झाली असल्याची माहिती मिळते. त्यानंतरची 2 वर्ष किमान 64-65% नालेसफाई झाल्याची देखील माहिती. आपल्याला आठवत असेल कोविडचा काळ असताना देखील आणि त्याच्या आधी देखील जेव्हा नगरसेवक होते आणि मुंबई महानगरपालिकेत शिवसेना होती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे होती, तेव्हा 25 वर्ष आम्ही लोकांना उत्तर द्यायला रस्त्यावर असायचो. कुठेही काय झालं तरी आम्ही तिथे असायचो आणि त्याच्या आधी मान्सून पूर्वीची बैठक असायच्या. सगळ्या ज्या संघटना आहेत, ज्या काही एजन्सीज आहेत, मग ती रेल्वे असेल, कुठची असेल, त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करायचो आणि जेवढं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.